हॅलो, गुड इव्हनिंग। यावेळी टायमिंग इव्हनिंगचे 7:15 वाजलेले आहेत आणि मी बनवत आहे पुरणपोळ्या। म्हणजे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे। म्हणजे महालक्ष्मी आपल्या घरी विराजमान आहे। जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, गौरी मायेची आरती झालेली आहे, सगळ्यांना प्रसाद दिलेला आहे। पण जेवण करायला नंतर येतो म्हणले, म्हणजे लहान मुलं बसलेले आहेत। आता पहिली पंगत त्यांची बसलेली आहे, तर त्यांना जेवायला वाढत आहे सगळेजण। म्हणजे दिनेश आहे, आजी आहे, दिनेश पप्पा आहेत, सगळीकडे काढून घेतलेले आहे पातेल्यामध्ये छोट्या छोट्या, कारण खूप मोठे मोठे भांडे आहेत, ते एकदम नेता येणार नाही, म्हणून दिनेशकडे काढत आहे मी। तोपर्यंत गरम गरम पुरणपोळ्या बनवत आहे। ज्यांना चपाती पाहिजे त्यांच्यासाठी चपाती बनवत आहे। तर इकडे बघू शकता, पहिली पंगत लहान मुलं आणि बाबा यशवंत जेवण करायला बसलेले आहेत आणि या ताई बसलेल्या आहेत, कारण शेजाऱ्यांच्या ताई आल्यानंतर सगळेजण एकत्र जेवण करतील। तर इकडे यांचं जेवण झाल्यानंतर दुसरी पंगत बसेल आणि हे सोपे वगैरे काढून मला बाहेर ठेवायचे होते, पण येऊनच्या वेळी तितकी धावपळ झाली ना, म्हणजे आरतीच्या टायमिंगला सगळेजण आलेले होते, म्हणून काही काढाकाढी केलेली, फक्त टी टेबल तितकं मी सरकवलेलं होतं आणि सगळेजण तिथं जेवण केले। तर नंतर खूप धावपळ झाली, म्हणजे चपात्या आणि पुरणपोळ्या मी बनवत राहिले आणि सगळेजण जसं येत गेले तसं सगळ्यांना दिनेश आणि त्याचे पप्पा जेवायला वाढले। नंतर आजी आणि यशवंत पण परत गावी गेलेले होते। मग नंतर मी काही व्हिडिओ बनवला नाही आहे, कारण खूप धावपळ होत होती त्यावेळेत। म्हणजे इकडं चपाती पुरणपोळी बनवणं, सगळ्यांना जेवायला वाढणं, परत यांचे मित्रमंडळी आलेले होते, रात्री 9-9:30च्या सुमारात आलेले होते। मग सगळ्यांना मी जेवायला वाढलेलं होतं। मला जेवायला भरपूर लेट झालेला होता, म्हणजे रात्रीचे 11 तरी वाजलेले होते तेव्हा मी जेवण केलं आणि थोडा वेळ मी बसलेली होते, कारण दिवसभर करून इतका थकवा मला आलेला होता ना। झोपलेली काही नव्हते, निवांत मी बसलेली होती टी व्ही पाहत। आणि किचनची अवस्था बघू शकता, पाऊल ठेवायला जागा नाही अशी झालेली आहे। तर हे जे टायमिंग आहे ते 2:30चं आहे, म्हणजे रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत। आतापर्यंत मी बसलेली होते निवांत, म्हणजे सोप्यावरती टी व्ही पाहत मी बसले आणि तशीच मला झोप पण लागलेली होती, कारण 2-3 दिवस झालं व्यवस्थित झोपी नाही आहे आणि दिवसभरी कामं करून थकवा पण खूप आलेला होता। आणि गौरी माता समोर जी आरती समय आपण लावलेली असते ते पण शांत होऊ द्यायची नसते, मग तिकडे माझं लक्ष होतं, घडीला उठून ते पण बघत होते आणि निवांत मी थोडा वेळ आरामच घेतलेला आहे। आणि आता मी 2:30 वाजता उठून आलेले, म्हणजे आजची रात्र म्हणजे जागरणाचीच, म्हणजे 2-3 दिवस झाले असंच होत आहे, तरी पण आज सगळेजण जागरण करतात। पण खूप थकवा आलेला होता मला, त्यामुळे थोडंसं मी रेस्ट घेतलं आणि 2:30 वाजता उठून मी किचन आवरत आहे। आणि कपडे पण मी मशीनला लावलेले आहेत, कारण काल मला कपडे धुणं झालेलं नाही, कारण दिवसभर कशी धावपळ होती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। अगोदरचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये। म्हणजे जसं स्वयंपाक तर बनला, त्यामध्ये गौरी मायेचं डेकोरेशन होतं, परत सगळं आरतीचं ताट रेडी करणं, हे ते खूप सारं होऊन जातं आणि त्यामध्ये स्वतःलाही रेडी होणं, परत रांगोळ्या काढणं, यामध्येच 5-5:30 कसे वाजले मला काल अजिबात कळलं नाही। आणि कुठली एक्स्ट्राची कामं मी केली, जी होती तीच कामं मी आवरू शकले नाही असं झालेलं होतं। तर कपडे मी रात्रीच मशीनला लावलेले आहेत आणि आत्ता मी काढून ते हडकू घातलेले आहेत। म्हणजे मशीन आहे, खूप हेल्प माझी होत आहे, म्हणजे जेव्हा याची सणवार आहेत किंवा कुठंतरी जायचं आहे त्यावेळेस खरंच बघा, वॉशिंग मशीन असलीच पाहिजे आपल्या घरी, म्हणजे त्यावेळेस खूप हेल्प होते आपली। तर किचनमधला हा पसारा बघून अगोदर मी थोडा विचार केला की कुठून सुरुवात करायची, पाऊल ठेवायला जागा नाही असं झालेलं होतं। रात्री मी जेवण केलं, थोडासा लेट झालेला होता आणि नंतर इतका थकवा आला। जेवणाच्या अगोदर ठीक होती अवस्था, जेवण झाल्यानंतर मात्र खूपच थकवा मला आलेला होता, कुठलीच कामं आवरायचं मन झालं नाही। किचनमध्ये इतका पसारा होता तरी पण मी निवांतच बसलेली होते। तुम्ही विचार करसाल की ताई किचनमध्ये इतका पसारा ठेवून तुला बसावं कसं वाटलं, तर खरंच खूप थकलेली होते म्हणून मी काहीच काढलं नाही। तर इथं मी आता सुरुवात केलेली आहे। अगोदर मी इकडे भांडे सगळे किचन काउंटरवर ठेवलेले आहेत, म्हणजे कुठून तरी सुरुवात आपल्याला करायचीच होती, कारण किचनमध्ये असा पसारा किती वेळ ठेवणार मी, जे होणार आहे इथंच होणार आहे आपलं स्वयंपाक पाणी नैवेद्य वगैरे। आणि मॉर्निंगला लवकर मला गाठी पण घ्यायची आहेत, म्हणजे हे लवकर गॅरेजला जातात आणि नंतर येणार नाही, मग कुठं त्यांचा वेट करत बसणार। तर म्हटलं पहाटेच्या वेळेतच आम्ही गाठी घेतो, कारण यांची अशी असते ना कामाची धावपळ की लवकर ते येणार नाहीत परत, म्हणून मी सगळी कामं थोडंसं लवकर, म्हणजे 2:30 वाजताच उठून आवरत आहे। किचन आवरायला मला आरामात 2-2.5 तास लागलेले होते, कारण सगळं काढाकाढी पण मला करायची होती। जे थोडंफार भाज्या राहिलेल्या होत्या ते पण मला काढून ठेवायच्या होत्या, खीर थोडीफार राहिली होती ते पण काढलं, म्हणजे सगळे पातेले डेचकी जी भांडी होते, कुकर वगैरे सगळे मी कामं केले। एका वाटीमध्ये थोडंसं तूप होतं ते पण मी तूप डब्यात टाकलं, म्हणजे रात्री कुठलंच काही आवरलं नाही, सगळं जिथल्या तिथं सगळ्यांना जेवायला वाढलं, मी पण जेवण केलं। आणि जेही होते भांडे कोंडे, जेही होतं पसारा, सगळ्यात थोडे एकात भाजी एकात भात एकात असं झालेलं होतं, ते पण मी एकत्र केलं नव्हतं, ते सगळं मी आता इकडं काढलेलं आहे, सगळं एका जागी केलं आणि झाकून ठेवलेलं आहे। इकडे हांडे पण ठेवले होते पाण्याचे, म्हणजे आमचं पाण्याचा स्वयंपाक बनला, कारण ते एक हांडा मी स्वयंपाकाला घेतलेला होता, ते हांडा पण इकडे साईडला आणून ठेवला। आणि हे कामं करून दमच लागलं, ताण लागलेले आहे, तर निवांत बसून मी पाणी पिलेलं आहे। आणि इकडं दूध पण मी तसंच तांब्यात ठेवलं होतं, जेवायला वाढायला घेतलेलं, ते पण मी आता टाकलेलं आहे। दूध अगोदर मी गरम करून घेते, म्हणजे काल मला दूध गरम करणंही झालं नाही, तर दूध खराबही होऊ शकतं, म्हणून मी
अगोदर दूध गरम करून घेतलेलं आहे. इकडं होत आहे निवाण. तोपर्यंत मी इकडं भात एकत्र केलं, म्हणजे पातल्यात वेगळं कुकरमध्ये वेगळं म्हणजे वाढण्यासाठी काढून घेतलेलं होतं. त्यामुळे जितके सारी भांडी झालेली नाही, तर आम्ही जेवण तर पात्रामध्येच वाढलेलं होतं. तरी पण भांडी बघू शकता किती झालेली आहेत. तर सगळं मी इकडं झाकून ठेवलेलं आहे आणि वरच्या साईडला मी काय काय ठेवलं ते बघत आहे, म्हणजे लक्षात नाही आहे माझ्या कुण्या तांब्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे. तर तेही मी काढून घेत आहे, म्हणजे एकामध्ये म्हणजे एकच वस्तू 2 तांब्यामध्ये असली तर ते एकत्र करून मी क्लीन करायला घेत आहे इकडं. आणि जे उत्तू केलेलं दूध होतं ते मी वाटीत काढून ठेवलं शिरूला टाकण्यासाठी. ते पण इथं वाटीमध्ये ठेवलेले, त्याला टाकून येते. म्हणजे आता मी दार काढलेलं नाही आहे, मॉर्निंगलाच टाकणार आहे. बाहेर पूर्णपणे अंधार आहे आणि रिमझिम पाऊस पण चालू आहे. म्हणजे दिवसभर काही पाऊस काल आला नाही, पण रात्री मात्र पाऊस आला, म्हणजे लक्ष्म्याचं स्वागत करण्यासाठी पाऊस आलेलाच आहे. तर अगोदर मी सगळ्या भांड्याचं खरकटं काढलं आणि भांडी मी घासून घेतलेले आहेत. तर बघू शकता किचन चकाचक झालेले आहे. अगोदर बघितलं तुम्ही काय किचनची अवस्था झालेली होती, बघूनच मूड ऑफ होत होतं. पण काही नाही, आणि विचार पण मी करत होते कुठून सुरुवात करायची, इतका पसारा झालेला होता. पण आपण सुरुवात केली ना, सगळं व्यवस्थित होतं. करण्या अगोदर आपण भरपूर विचार करतो की कशा पद्धतीनं करायचं ते, पण एक वेळा सुरुवात झाली की सगळी कामं आपली निवांतच होत राहतात. तर सगळी भांडी मी अगोदर स्वच्छ केली, किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि भांडी सगळी मी खाली ठेवली. आणखी मी रॅकला वगैरे लावली, म्हणजे पूर्ण पाणी निसरा झाल्यानंतरच रॅकला लावणार आहे. आणि गाठी लवकर घ्यायची आहे, त्यामुळे मी गाठी घेण्याची सगळी सामग्रीकडे जमा करत आहे. जसं खारी, खोबरं, हळदी, कुंकू हे पण लागणार आहे आपल्याला. आणि हे जे आहेत ना, हे सगळ्या प्रकारचं गवत आहे. यामध्ये झेंडूची पानं आहेत, फुलं आहेत, काय दुर्वा आहे, आगरडा आहे, केना म्हणून असतं, म्हणजे भरपूर प्रकारचं हे गवत असतं. आणि हे आपल्याला गाठीमध्ये बांधायचं असतं, त्याचीच गाठ घेतली जाते. तर ते कालच आम्ही आणून ठेवलेलं आहे, कारण पहाटेच्या वेळेत लवकर आम्ही गाठी घेतो, म्हणून आम्ही कालच ते आणून ठेवलेलं आहे. नाहीतरी आपलं निवांत असलं तर आज आपण आंघोळ करून निवांत ते सगळं घेऊन यायचं आणि 9-10 वाजता गाठी घेतल्या, आरती केली तरी पण चालतं. पण आमच्या इथं कसं आहे, लवकर जातात आणि परत येणार नाहीत लवकर, त्यामुळे लवकरच आम्ही गाठी घेणार आहोत. तर ही सगळी कामं आवरली मी आणि आंघोळ केलेली आहे. यावेळी टायमिंग सांगितलं तर पहाटेचे 5 वाजलेले आहेत, म्हणजे 2:30 वाजल्यापासून मी सुरुवात केली. कपडे धुली, भांडे घासले, किचन स्वच्छ करून घेतली, सगळी कामं आवरली. तोपर्यंत 4:30 वाजलेले होते. मग 4:30 वाजता मी पूर्ण घरात झाडू मारून घेतलेली आहे. अंगणाची साफसफाई मात्र राहिली, कारण बाहेर पूर्णपणे अंधार होता, म्हणून मी दार गेट काहीच काढलेलं नव्हतं. आणि रांगोळी तुम्ही बघितली, शेरूनं रांगोळीला काहीच केलं, जशी मी काल रांगोळी घातलेली होती तशीच आहे. शेरूनं रांगोळी पुसतो, पण काल नाही पुसलेला आहे, जशाला तशीच आहे. असं निवांत मी बाहेरची साफसफाई करणार आहे. अगोदर आम्ही इकडं गाठी घेऊया आणि लक्ष्मी मातेची आरती करून घेऊया, म्हणजे यांना फ्री करते. हे गेल्यानंतर जे आहे नैवेद्य वगैरे मी दाखवते. बाकीची सगळी कामं मी दिवसभरात आवरली. नंतर मी व्हिडिओ बनवला नाही, का गौरी बघण्यासाठी शेजाऱ्यांच्या ताई आलेल्या होत्या. दिवसभर त्यांच्या जरा चालू होत्या, मग सगळ्यांशी बोलणं, हळदी कुंकू लावणं हे झालं दिवसभरात. आता इव्हनिंगची वेळ आहे, म्हणजे इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. आणि आता एक डेकोरेशनचे जे सामान आहे ते काढायचं आहे. म्हणजे ही वेळ नको वाटते कोणाला, हा दिवस नको वाटतो, कारण आता गौरी विसर्जन होणार आहे. जसं आपण गौरी आगमन करतो, खूप उत्साह असतो आपल्यामध्ये, सगळं करण्याचं एक वेगळंच हे असतं आपल्यामध्ये. पण आता नाविलाज आहे, हे असे रूल्स आहेत, असे नियम आहेत ना, ते आपल्याला फॉलो केलेच पाहिजे. फक्त 1.5 दिवसाची गौरी असते. एक दिवस आपण इतक्या उत्साहानं सगळं करतो, आपण स्वागत करतो, दुसऱ्या दिवशी जेवण करतो आणि आज विसर्जन करायचं आहे. फक्त 1.5 दिवसाची पाहुणी गौरी असते. तर आता एक डेकोरेशनची जी सामग्री ती काढायची आहे. म्हणजे आपण जेव्हा काढतो त्यावेळेत विचार येत नाही, पण जेव्हा आपण ठेवतो, डेकोरेशन करतो, त्यावेळेत मात्र आपण विचार करून ठेवतो की कशा पद्धतीने ठेवायचं आहे, काय करायचं आहे. आणि इकडे रिमोटमधले सेल संपलेले होते, म्हणजे रिमोट चालतच नव्हता, तर नवीन आणली, ते पण टाकलेले आहेत. आणि इकडे TV ऑन आहे, म्हणजे ती TV बंद असली ना खरंच खूप सुन वाटते, एक सवय झालेली आहे मला. तर तिकडं ते गुणगुण चालू आहे TVची. आणि आता आम्ही इकडं एक सामग्री काढत आहोत. म्हणजे मॉर्निंगला आम्ही आरती केलेली, म्हणजे जसं आपण दोऱ्याच्या गाठी घेतो त्यावेळेमध्येच पूजन केलं जातं, आरती केली जाते. तो व्हिडिओ मी बनवलेला नाही, कारण खूप घाई गडबडी यांना होती जाण्याची. व्हिडिओ बनवत आपण कुठलीही कामं करतो, थोडंसं आपलं लक्ष तिकडं असतं आणि पूजेमध्ये लक्ष आपलं कमी असतं, म्हणून मी पूजा करते वेळेस व्हिडिओ बनवलेला नाही आहे. पण कशा पद्धतीने आपण दोऱ्याच्या गाठी घेतो, कशा पद्धतीने मॉर्निंगला पूजन होतं, आरती होते, सगळ्या ताईंना माहिती आहे, म्हणून मी तितकं शेअर केलेलं नाही आहे. तर असं आता एक मी इकडे ठेवलेली जी ही मूर्त्या आहेत ती मी काढून साईडला ठेवत आहे. म्हणजे जे मागलच्या साईडला शोकेस आहे ना ग्लासचं, त्याच्यामधले आहे ते सगळे, आणि ते क्लीन करायचं आहे मला. ते म्हणजे वर तिथं हात जात नाही, कारण खूप साऱ्या मूर्त्या मी तिथं छोट्या ठेवलेल्या आहेत. थोडीशी धूळ जमा झालेली आहे आतमध्ये,
तर दिनेशला म्हणलं की ते पूर्णपणे जे हवेचं जे मशीन आहे त्या मशीननं ते प्रेशरनं पूर्ण धूळ काढ, म्हणजे आता दसरा येतच आहे त्यावेळेत आपल्याला साफसफाई करावी लागते, परत मग हे सगळं काढावं लागतं मला. तर म्हणलं आताच ते स्वच्छ करून त्यामध्ये आपण मूर्त्या ठेवून देऊया. मग वरच्या साईडला ग्लास तर ते दररोजच क्लीन होतं, फक्त आतमध्ये खूप धूळ झालेली आहे म्हणून ह्या मूर्त्या सगळ्या मी इथं साईडला ठेवलेल्या आहेत. आणि जेव्हा गौरी विसर्जन झालं त्यावेळेस मात्र ते सगळ्या मूर्त्या मी शोकेसमध्ये ठेवणार आहे. अगोदर मी सगळी पूजेची सामग्री काढत आहे. पडदे लावलेले आहे, झुमर लावलेले आहे, सगळं दिनेश एक एक काढून व्यवस्थित ठेवत आहे, कारण आणखी पुढच्या वर्षी आपल्याला सगळं लागणार आहे लाईटिंग वगैरे. तर आपण जितकं व्यवस्थित ठेवलं तितकं आपल्याला ते व्यवस्थित भेटणार आहे. आपण जिकडल्या तिकडे ठेवलं तर मग नंतर आपल्याला खूप पंचायत होते, कारण एकही व्यवस्थित भेटेना असं होतं. तरी सगळं व्यवस्थित फोल्ड करून मी ड्रम केलेले 2, एकामध्ये सगळं डेकोरेशनची सामग्री ठेवते आणि एकामध्ये मी गौरी मातांना ठेवते. म्हणजे कसं असतं ना, आता हे खूपच नाजूक असतात, मग त्यांना व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं असतं. तर मी त्यांच्या मुखांना कापूस लावते आणि व्यवस्थित ठेवते, म्हणजे काहीच होणार नाही, जशाला तशीच गौरी आपली राहते. तरी सगळं ठेवण्यासाठी थोडासा वेळ मला जास्त लागतो, म्हणजे जसं आपण विसर्जन करतो त्यावेळेस आरती वगैरे करतो, मग नंतर एक एक सामग्री काढत आहे मी. आणि गौरी मेळानाही आपल्याला व्यवस्थितच ठेवायचा आहे. आणि ही सगळी बाकीची सामग्री ही तर ही कामं करत करत भूक पण लागलेली आहे. आणि आजचा वार सांगते, आजचा वार गुरुवार आहे, तर मला आज पूजेलाही थोडासा वेळ जास्त लागला आणि आता भूक पण लागलेली आहे. म्हणजे फळं वगैरे घेऊन आलेले होते, खाल्लेलं आहे. तरी पण मी शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत, ते पण यांना पण दिले आणि मी पण खाऊन घेतलेला आहे. चहा पण झालेली 2-3 वेळा. तरी पण ही दिवसभर इतकी कामं होऊन जातात ना, खूपच एनर्जीची कमी वाटते मला. वरच्यावर चहा पण बनतो, शेंगदाण्याचे लाडू पण बनतात. तर इकडं शेंगदाण्याचा लाडू मी खाऊन घेतलेला आहे. आणि आता गौरी विसर्जन झालेलं आहे, पण स्टँड वगैरे काढायचं आहे. परत मूर्त्या वगैरे हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत आम्ही, ते पण सगळी शोकेसमध्ये ठेवायचं आहे, कारण ते एकही पडलं धक्का लावून तर पूर्ण ते फुटून जायची भीती असते, इतके नाजूक आहेत ते. तर अगोदर मी शोकेसमध्ये सगळं ठेवून देणार. तर दिनेशला मला अगोदर साफसफाई करून घे. आणि थोड्याफार मी मूर्त्या इथंच ठेवलेल्या होत्या, कारण गौरीसमोर मी ठेवलेलं होतं भरपूर सारं, तरी पण बघा खूपच ते वाटत होतं. थोड्याफार मूर्त्या मी इथंच ठेवलेल्या होत्या, ते आता मी काढत आहे. म्हणजे पूर्ण ह्या शोकेसची क्लिनिंग होणार आहे. थोडीशी धूळ कडा कोपऱ्याला हात जात नाही. आपल्या जे स्लाईड बनलेले असतात ना त्यामध्ये तरी अजिबात क्लीन होतच नाही व्यवस्थित. तर हे मशीन व्यवस्थित आहे, पूर्णपणे आतमधनं स्वच्छ होतं त्या प्रेशरनं. तर दिनेशकडे हे मशीन लावून पूर्णपणे ते स्वच्छ करत आहे. सगळी जी ही सामग्री आतमध्ये थोडेफार होत्या, फोटो वगैरे मी ठेवलेल्या होत्या, सगळ्याच काढून पूर्णपणे कामं करून दिलेलं आहे. शोकेस क्लीन झालेला आहे आणि मी ओला कपडा करून फरशी पूर्ण आतमधली पुसून घेत आहे. मगची सगळ्या मूर्त्या यामध्ये मी ठेवणार आहे, कारण आपण वरच्यावर हे काढत नाही आहे, खूप सारं आहे ते. पण जेव्हा आपण काढतो त्यावेळेस स्वच्छ करून ठेवलं तर आपल्याला वेगळं काढण्याची गरज नाही आहे. तर पूर्णपणे मी स्वच्छ करून घेत आहे आणि मग सगळे एक एक मी लावून देते. परत मला रात्री स्वयंपाकी बनवायचा, म्हणजे आज गुरुवार आहे, गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी स्वयंपाक करायचा असतो. प्रसाद नाही आहे आज, हे म्हणत होते की आज प्रसाद वगैरे बनवून द्यायचं नाही आहे, फक्त मंदिरला जाऊन हे दर्शन मला करून येते. फक्त मला रात्रीचा स्वयंपाक बनवायचा आहे, म्हणजे दिवसभराचा उपवास आहे आणि सगळ्यांचं जेवण आज थोडंसं लवकर होतं. आणि आज एक्स्ट्राची कामं खूप सारी झालेली आहे, जसं गौरी विसर्जन, हे सगळे मूर्त्या लावणं, परत हे स्टँड काढणं, खूपच वेळ यामध्ये गेलेला होता. कारण जेव्हा आम्ही स्टँड बनवत होतो त्यावेळेला ते खूप डोकं खाल्लं आणि जेव्हा आम्ही काढत होतो त्यावेळेला ते खूपच डोकं खाल्ले. ते नटा इतक्या फिट बसवल्या दिनेशने की ते निघतच नव्हत्या, तसं झालेलं होतं. किचनची अवस्था बघितली तुम्ही, जी ही पूजेची सामग्री होती सगळी मी किचनमध्ये जिथल्या तिथं ठेवलेली आहे, तर तेही वेगळं काढायला मला आणखी त्यालाही वेळ द्यावा लागेल. असं राधाकृष्णाची मूर्ती मी इथंच ठेवलेली आहे तोपर्यंत, नंतर शोकेसमध्ये ठेवणार आहे, कारण कुठेही ती बसत नव्हती, खूपच उंच आहे. तरी पण बघूया नंतर कुठं ॲडजस्ट होते. तर
तर रात्री आम्ही स्टँड काढलं, भरपूर वेळ गेला. नंतर मी स्वयंपाक बनवलं, जेवण खाणं झालं, नंतर मी व्हिडिओ बनवला आणि हा दुसरा दिवस आहे. बघू शकता शोकेस तुम्ही.